मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे मस्तानी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. रात्रीचे 12 वाजले होते. नुकताच जोरदार पाऊस होऊन गेला होता. संजय दारूच्या नशेत धुंद होऊन आपल्या वस्तीकडे चालला होता. गटारी असल्यामुळे आज त्यांनी 2 क्वार्टर पिल्या होत्या, पण तो त्याचा रोजचा कोटा होता, त्यामुळे तो तसा ओके होता. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. मधून मधून एखादे वाहन दिसायचे. कोथरूड आणि कर्वेनगरच्या मधोमध असलेल्या धावडी वस्तीत तो आणि त्याची बायको शांता राहत होते. संजय गवंडी काम करणारा साधा मजूर होता, पण बाहेर ख्याली होता. खिशात पैसा आला की तो दारू आणि व्याभिचार यातच उडवायचा. तो फुटपाथवरून चालत चालला होता. आता बाजूलाच एक मोकळी जागा होती. कित्येक वर्ष ती जागा तशीच पडून होती. तिथं आता खूप झाडे झुडपे उगवली होती. 1 बाय 1 स्क्वेअर फूट जागेवर डोळा ठेवून मोकळी जागा दिसली की आदर्शासारख्या बिल्डिंग बांधणाऱ्या बिल्डर नामक जमातीच्या नजरेतून हा प्लॉट अजून कसा काय सुटला होता देव जाणे. पण तिथं कोणी येत नसे, कोणी जात नसे. आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग बनल्या होत्या, पण ती जागा ओसाडच होती. आता संजय फुटपाथवरून जाता जाता त्या मोकळ्या जागेकडे नजर फिरवत चालत होता आणि तितक्यात त्याची नजर पडली तिच्यावर. एका अप्सरेलाही लाजवेल असं होतं तिचं सौंदर्य. गोरा तेजस्वी चेहरा, काळेभोर डोळे, गळ्यात एक सुंदर मोत्याची माळ आणि जुन्या काळातल्या मोगलाईक बायका घालायच्या तसाच चुडीदार. ती त्या जागेत एकटीच फिरत होती. तिला जगाशी वेळेशी काही घेणं देणं नव्हतं. जणू स्वतःच्या महालातील बागेत फिरत आहोत अशी ती त्या ओसाड पडलेल्या प्लॉटवर फिरत होती. पण कोण होती ती आणि तेही यावेळी एकटी काय करत होती तिथं? संजयची वासनांद नजर तिच्यावर पडली होती. मदिरेच्या नशेत धुंद असलेला संजय आता तिची शिकार करायचे बेत मनातल्या मनात आखू लागला. तो लपून लपून तिला पाहत होता. आता तो हळूहळू त्या प्लॉटला असलेल्या तारेच्या कंपाऊंडमधून हळूच आत आला. तिथं असलेल्या एका झाडामागे लपून तो तिच्यावर अतिप्रसंग करायचे बेत आखू लागला. तो त्या झाडामागे लपून उभा होता. तितक्यात त्याचा फोन वाजला आणि तिथं असलेली शांतता भंग झाली. फोन काढायला त्याने खिशात हात घातला आणि फोन बघितला. तो फोन शांताचा होता. त्याने रागात फोन कट केला आणि तिला पाहण्यासाठी पुन्हा नजर समोर घेतली, पण ती आता कुठेच नव्हती. कुठं गेली? आता तर इथंच होती. तो आता झाडाच्या मागून पुढं आला आणि तिला शोधू लागला, पण ती कुठंच नव्हती. संजयचे सगळे बेत धुळीला मिळाले आणि तो हताश होऊन पुन्हा तारेच्या कंपाऊंडकडे वळला आणि त्याचे डोळेच दिपून गेले, कारण ती त्याच्या मागेच उभी होती. तिचं सौंदर्य तर अफाट होतं. ती संजयकडे पाहत होती. संजय वासनांद नजरेने तिला पायापासून डोक्यापर्यंत नुसता पाहत होता. ती संजयकडे बघून स्मित हास्य करत होती. खूप मादक होतं तिचं ते स्मित. कोण आहेस तू? संजयने तिला विचारलं. मी मस्तानी, ती कोमल आवाजात म्हणाली. संजयने आता क्षणाचाही विलंब न करता तिचा हात धरला आणि त्याला धक्काच बसला. तिचा हात पूर्णपणे बर्फासारखा थंड होता. त्याने तिचा हात लगेच सोडला. मी पण तुझीच वाट पाहत होते. कर माझी अर्धवट इच्छा पुरी, मी तुझीच आहे. ती जोरजोरात हसत होती. संजय नशेत होता, त्यामुळे त्याला कसलंच भान नव्हतं. त्याला फक्त ती हवी होती. संजयने परत तिचा हात धरला आणि तिला झाडीच्या आत घेऊन जाऊ लागला. ती पण स्वच्छेने त्याच्या मागे चालत होती. शेवटी तिथं त्याला हवी तशी जागा होती. त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं आणि त्याची नशाच उतरली, कारण मागे कोणीच नव्हतं. संजयच्या हातात फक्त एक सडलेला हात होता, कोपऱ्यापासून पूर्ण सडलेला. संजयला कळलं की ही स्त्री नसून एक पिशाच आहे. तो आता जीव वाचवत पळू लागला. पळत पळत तो झाडीतून बाहेर आला. समोरच तारेचं कुंपण दिसत होतं. संजय घामाघूम झाला होता. त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याची दातखिळीच बसली. मागे ती त्याच्या दिशेने हळूहळू चालत येत होती, पण तिचं खरं रूप दिसत होतं. सगळं शरीर सडलेलं, कवटे आणि हातापायांना मांस चिकटलेली हाडं, कपडे फाटलेले, रक्ताने माखलेले. संजय तिचं ते रूप पाहून सुन्न झाला. ये कर
माझी अपुरी इच्छा पूर्ण. तिचं विक्षिप्त हास्य पाहून त्याची दातखिळीच बसली. तो कुंपणाच्या दिशेने जाऊ लागला, पण तिने त्याला धरून ठेवलं. तो ओरडत राहिला, पण काहीच उपयोग झाला नाही. तिने त्याच्या मानेला चावा घेतला आणि क्षणभरात त्याच्या शरीरातील सगळं रक्त शोषून घेतलं. त्याचं शरीर क्षणभरात सुकून गेलं. त्याने तिथेच जीव सोडला. पण त्याचं रक्त पिऊन आता ती अजूनच तरुण दिसू लागली. तिची कांती अजूनच बहरली. दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेत त्याच जागेत फुटपाथवर सापडलं आणि सगळ्या परिसरात दहशत पसरली. अफवांना उधाण आलं. पोलीस नेहमीप्रमाणे तपास करत आहोत असं सांगून हेल्मेट न घालणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात व्यस्त झाले. आता या गोष्टीला 6 महिने उलटून गेले. शहरात मेट्रोची कामे सुरू झाली. मेट्रोचा एक मार्ग त्या रस्त्यावरून जात होता. तिथे आता दिवस रात्र काम चालू झालं. रातपाळीसाठी असणारे मजूर तिथं ये जा करू लागले. हे सर्व पाहून ती मनातल्या मनात खूप खुश होती, कारण तिची तहान भागवण्यासाठी आता तिला फार वाट पाहावी लागणार नव्हती. तिची तहान खूप वाढली होती. त्यातच ती जागा एका मोठ्या बिल्डरने ताब्यात घेतली. तिथं एक मोठा मॉल बांधायची तयारी चालू झाली. तिथली झाडी झुडपे साफ करायची सुरुवात झाली. रतन एक तरुण होता. त्याला बिल्डरने सुपरवायझर म्हणून ती कामगिरी दिली. पहिल्या दिवशी तो काही मजुरांना घेऊन तिथं पोहोचला. तारेच्या त्या कुंपणाजवळ उभं राहून तो जागेची पाहणी करू लागला आणि त्याने त्याचं पहिलं पाऊल त्या जमिनीवर टाकलं आणि त्यानं कामगारांना काम चालू करायच्या सूचना दिल्या. ती त्याला पाहत होती. ती आज खूप आनंदात होती. ज्या क्षणाची तिने इतके वर्ष वाट पाहिली होती तो क्षण आता जवळ आला होता. बघता बघता संध्याकाळ झाली. त्या मजुरांनी आता रात्रीची सोय म्हणून दारू प्यायचा प्लॅन आखला. रतन तसा खूप डाऊन टू अर्थ होता. मजुरांनी त्याला आग्रह केला. तोही त्याच्याबरोबर बसला. आता 4 पॅक झाले होते. रतन आणि बाकीचे मजूर आता निघाले आपापल्या घरी जायला. ते त्या प्लॉटवरून बाहेर पडतच होते. इतक्यात रतनला आठवलं की त्याचा मोबाईल त्याच्या खिशात नाहीये. त्याला हे पण लक्षात आलं की तो तिथं बसला होता. त्या जागी त्याने बाजूला काढून ठेवला होता. त्याने बाकीच्यांना जायला सांगितले आणि तो एकटाच त्या जागी आला जिथं मोबाईल ठेवला होता. पण त्याला तिथं मोबाईल दिसलाच नाही. तुम्ही हे शोधत आहात का? मागून एक कोमल आवाज आला. रतन थोडा दचकला. त्याने मागे पाहिलं. तिचं ते स्वर्गीय सौंदर्य पाहून तो पहिल्या क्षणीच तिच्या प्रेमात पडला. हो, माझाच फोन आहे तो. इथं पडला होता. हा घ्या. तिने तो फोन त्याला दिला. तुम्ही यावेळी इथं काय करताय? रतनने विचारलं. मी इथेच राहते, ती म्हणाली. इथंच म्हणजे? रतनने पुन्हा विचारलं. म्हणजे बाजूला, त्या तिकडे बाजूला असलेल्या एका उंच इमारतीकडे बोट दाखवत ती म्हणाली. रात्री झोप येत नव्हती म्हणून फेरफटका मारायला आले होते. अहो, पण तुमच्यासारख्या तारुण आणि सुंदर मुलीने यावेळी असं फिरू नये, त्याने सल्ला दिला. हो, पण यावेळी इथं फिरत नसते तर आपली ओळख पण झाली नसती, ती म्हणाली. हो, खरं आहे, पण तुमचं नाव काय? रतनने विचारलं. मस्तानी, तिने सांगितलं. काय? मस्तानी? बाजीरावची? रतन बोलला आणि हसला. नाही, कोणाची ते माहीत नाही, ती म्हणून गेली. मी रतन, इथं सुपरवायझर आहे. रतनने स्वतःची ओळख करून दिली. बरं, चला येतो मी, आणि तुम्ही पण घरी जावा, रात्र खूप झालीये, रतन तिला म्हणाला. हो, पण उद्या भेटाल ना, ती म्हणाली. हो नक्की, पण किती वाजता? रतन आनंद लपवत विचारू लागला. याच वेळी भेटू, ती म्हणाली. आता रतन तिला नकार देऊ इच्छित नव्हता, कारण एकतर ती खूप सुंदर होती, त्यात ती स्वतः एकांतात भेटायला बोलवत होती, म्हणजे मनी कांचन योग. ठीक आहे, उद्या याच वेळी, रतन म्हणाला आणि तिथून निघून गेला. तो तिथून गेला होता, पण ती विक्षिप्तपणे हसत होती. तिची 25 वर्षाची तपस्या आता 10-12 दिवसातच सफल होणार होती. आता ते पुढचे 4 दिवस रोज रात्री तिथं भेटू लागले. पण तिच्या 4-5 गोष्टी रतनला खटकत असत. एक म्हणजे ती काही खात पीत नसे. दुसरं म्हणजे तिचं बोलणं खूप गूढ असायचं. आणि तिसरं म्हणजे ती रतनपासून 2 फूट अंतर ठेवून बसायची. आज त्याची 6वी भेट होती. रतन तिच्यावर भाळला होता आणि ती पण आपल्यावर प्रेम करत असेल असे त्याला वाटत होतं. मग आज त्याने ठरवलं की तिला आज रात्री विचारायचं. आज तो तिथं थोडा लवकरच आला, म्हणजे दिवसभर तिथलं काम संपवून तो संध्याकाळी घरी गेला आणि सगळं आवरून तो रात्री 10:30लाच तिथं पोहोचला. तिथं आज त्याला जरा विचित्र वाटत होतं, कारण दिवसा ती जागा नॉर्मल वाटायची आणि रात्री ती त्याच्या सोबत असायची
तेव्हा ती जागा म्हणजे त्याला स्वर्ग वाटायची. पण आज असं पहिल्यांदा झालेलं की तो रात्री तिथं एकटा होता. तो तिला कसं प्रपोज करायचं याची तालीम करत तिथे एका दगडावर बसला होता. इतक्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्याला वाटलं की तीच असेल. त्याने मागे पाहिलं आणि त्याच्या अंगावर भीतीने काटा आला. तो एक पुरुष होता. पूर्ण चेहरा पांढरा पडलेला, जणू शरीरात रक्त नसावं त्याच्या. डोळे आत गेलेले, कपडे फाटलेले आणि कपड्यावर रक्त. जीव प्यारा असेल तर निघीतून, ती तुला पुन्हा गिळून टाकील. नको लागू तिच्या नादी, तो पुरुष त्याला सांगू लागला. कोण कोण गिळून टाकेल? काय बोलताय तुम्ही? रतन घाबरत त्याला म्हणाला. तीच मस्तानी, जिने तुला भुरळ घातलीये. पण तुम्ही कोण आहात आणि अशी अवस्था? रतनने विचारलं. मी संजय, मजुरी काम करायचो. तिला बघून इथं आलो आणि इथंच अडकलो. ही जागा शापित आहे, तू जा इथून. तिची तहान खूप मोठी आहे, तुला सोडणार नाही. जोवर तिला मुक्ती मिळणार नाही तोवर आम्हाला पण नाही सोडणार ती. तुझं रक्त पिऊन तुला पण माझ्यासारखं बनवेल. रतन घाबरला आणि त्याने तिथून निघायची तयारी केली. तो आता त्या तारेच्या कुंपणाजवळ येऊ लागला. त्याने मागे पाहिलं पण आता संजय तिथं नव्हता. तो घाबरून तिथून निघून आता घरी आला. रात्रभर त्याला झोप नव्हती. तो तिचा विचार करत होता आणि संजयने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आठवत होता. शेवटी त्याने तिचा विचार सोडून द्यायचं असं ठरवलं. या प्लॉटचं काम लवकर उरकून इथून निघून जायचं त्याने ठरवलं. पुढचे 5 दिवस तो दिवसा तिथं येऊन आपलं काम करायचा आणि संध्याकाळ व्हायच्या आत निघून जायचा. हॅलो रतन, आज काहीही झालं तरी प्लॉटचं काम संपलं पाहिजे. उद्या भूमिपूजन करायचंय, बॉसने अचानक आदेश दिला. आणि रतनने तो मान्य करून काम उरकायच्या सूचना मजुरांना दिल्या. तो काम उरकायचा घाईत होता. पण म्हणता म्हणता संध्याकाळ झाली. अजून 2 तास लागतील सगळी सफाई करायला, असं मजुरांनी सांगितलं. शेवटी 11 वाजता सगळं काम आटोपलं. रतनला धाकधूक लागलेली. ती यायच्या आत त्याला सगळं उरकून इथून पळायचं होतं. कारण संजयचे शब्द आणि तिचं विचित्र वागणं यात काहीतरी तथ्य होतं. आणि तितक्यात एका मजुराची किंकाळी ऐकू आली. सगळे पळत त्या दिशेला गेले. तिथं तो जखमी अवस्थेत पडला होता. त्याचं शरीर पांढरं पडलं होतं, सुकून गेलं होतं. जणू काही सगळं रक्त सुकून गेलं होतं त्याच्या शरीरातलं. त्याला लगेच जवळच्या एका रुग्णालयात नेण्यात आलं. बॉसचा फोन आला आणि त्यानं रतनला प्लॉटवरच थांबायला सांगितलं. आता मात्र रतन घाबरला होता, पण तो तिथेच थांबला होता. तितक्यात बॉसची गाडी प्लॉट समोर आली. बॉस आणि त्याचे 2 सहकारी गाडीतून उतरून प्लॉटवर आले. त्यांना रतन लांब पाठमोऱ्या अवस्थेत दिसला. रतन, काय झालं? सगळं ठीक आहे ना? तिथं का उभा आहेस? इकडे ये, बॉसनं आवाज दिला. पण रतन तसाच पाठमोरा उभा होता. आणि हळूहळू रतन बॉसच्या दिशेने पळाला आणि चालत चालत येऊ लागला. पण त्याची चाल आता पुरुषी राहिलेली नव्हती. तो एखाद्या स्त्रीसारखा चालत होता. ते पाहून बॉस जरा गोंधळात पडला. रतन एकटक बॉसकडे विचित्र नजरेने बघत होता. रतन, काय झालं? सगळं ठीक आहे ना? बॉसने विचारलं. हो, आता सगळं ठीक आहे, रतन बोलला. पण तो त्याचा आवाज नव्हता, तो एखाद्या स्त्रीचा आवाज होता. तुझ्या आवाजाला काय झालंय? बॉस म्हणाला. काही नाही, सगळं ठीक आहे, परत तो तसाच बोलला. बरं, तू जा आता, उद्या भूमिपूजन आहे, लवकर ये, बॉस असं म्हणून निघाला. पण रतन तिथेच उभा होता. दुसऱ्या दिवशी तिथं भूमिपूजन करायला बॉस आणि त्याची बायको आणि काही जवळचे लोक पोहोचले. पण रतन कुठेच नव्हता. शेवटी त्यांनी भूमिपूजनची तयारी चालू केली. बॉसने नारळ फोडला आणि तिथं उपस्थित सगळ्यांचे चेहरे आश्चर्याने पांढरे पडले, कारण त्या नारळातून रक्त बाहेर येत होते. इतक्यात मागून कोणाच्या तरी पैंजणाचा आवाज आला. सगळ्यांनी मागे पाहिलं, तो रतन होता. त्याने स्त्रीचे कपडे घातले होते, गळ्यात तीच मोत्याची माळ आणि अंगावर तोच चुडीदार. त्याला पाहून तिथं भीतीचं वातावरण तयार झालं. बॉस तर जरा जास्तच घाबरला. रतन, हे काय रे? काय पोरकेळ आहे हा? काय करून घेतलंयस? बॉस रागाने म्हणाला. पण गुरुजीच्या सांगण्यावरून बॉस शांत झाला आणि लोखंडी अवजाराने त्याने त्या जमिनीवर एक प्रहार केला. आणि अचानक तिथून एक जोरदार किंकाळी ऐकू आली आणि रक्ताची एक चिळकांडी तिथून उडाली आणि पाण्याची धार लागावी तशी रक्ताची धार लागली. जणू काही तो घाव त्याने कोणाच्या छातीवर केला होता. त्या किंकाळीने तो सगळा भाग हादरून गेला. काही लोकांना पुढे काहीतरी भयंकर होईल याची जाणीव झाली आणि ते निघू लागले. आता तिथं फक्त बॉसची बायको आणि 2 बॉडीगार्ड आणि स्त्री वेशातला रतन एवढेच लोक होते.
बॉसने आता परत त्या जमिनीवर आघात केला. तो एकावर एक आघात करत गेला. हळूहळू एक खड्डा तयार झाला आणि तिथून मानवी हाडांचे अवशेष दिसू लागले. सगळेच जण हादरले. थोडा अजून खोदल्यावर एक मानवी सांगडाच तिथं असल्याचं समजलं. बॉडीगार्ड्सने तो बाहेर काढला. त्या सांगड्याभोवती पांढऱ्या चुडीदारच्या कापडाचे काही तुकडे होते आणि त्या सांगड्याच्या गळ्यात एक मोत्याची माळ होती. ती माळ आणि ते कापडाचे तुकडे पाहून बॉसला काहीतरी आठवलं आणि तो भीतीने घामागून झाला. त्याने त्वरित बायकोचा हात धरला आणि तो गाडीकडे निघाला. कुठं निघालास? तू आता इथून जाऊ शकत नाहीस. 20 वर्ष वाट पाहते या क्षणाची, रतनच्या तोंडातून मस्तानी बोलत होती. बॉसला घाम फुटला, पण तो गाडीकडे चालू लागला. तेवढ्यात रतनने त्याच्यावर झेप घेतली आणि त्याच्या हाताला चावा घेतला. थेंबभर रक्त रतनच्या जिभेला लागलं आणि क्षणभरात मस्तानी त्याचं शरीर सोडून बाहेर पडली. बॉडीगार्ड आता रतनला बॉसपासून दूर खरडत घेऊन गेले होते आणि बॉस त्याच्या बायकोला गाडीत जाऊन बस, तू निघ इथून, मी येतो. ती गेली. रतन बेशुद्ध झाला होता. बॉस त्याचा हात रुमालात गुंडाळत होता. साहेब तुम्ही निघा, आम्ही बघतो त्याला, असं एक बॉडीगार्ड म्हणाला. बॉसला कळत नव्हतं काय करावं. तो आता त्या प्लॉटच्या सीमेतून बाहेर निघायला चालू लागला आणि त्याने मागे वळून पाहिलं. तिथं अचानक जवळपास 10-12 माणसे त्याच्या मागे उभी होती. विचित्र, सगळ्यांचे चेहरे पांढरे, डोळे आत गेलेले, शरीराची लखतर झालेली आणि त्याच गर्दीतून ती पुढं आली. ते सगळं पाहून बॉडीगार्ड वाट मिळेल तिथून पळून गेले. ती तिच्या सुंदर रूपात होती. तिला पाहून बॉसच्या पायाखालची जमीनच सरकली. तू तर मेली होतीस, तू इथं कशी? बॉस म्हणाला. म्हणजे तुझ्या लक्षात आहे तर? ती म्हणाली. हो, पण मला क्षमा कर, जे झालं ती चूक होती. बॉसच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ येऊ लागला. तो तरुणपणी रंगला होता. त्यातच त्यानं तिला पाहिलं आणि तिच्या प्रेमात पडला. पण ती कामाठीपुऱ्यात एका कोठ्यावर नाचणारी एक तवायफ होती आणि तो एका गर्भश्रीमंत घरचा वारीस. घरी कळल्यावर घरच्यांनी त्याचं लग्न लावून दिलं. याची खबर तिला झाली. तिनं त्याला भेटायला बोलावलं. तो त्याच्या 2 मित्रांना घेऊन आला. तिने त्याला आपण त्याच्यापासून गरोदर आहोत हे सांगितलं आणि त्याने बेइज्जतीच्या भीतीने तिचा गळा चिरला. प्रेताची विल्हेवाट लावायची जबाबदारी मित्रांना दिली. ते तिचं प्रेत एका गाडीत टाकून त्याच रात्री पुण्याला आले आणि त्या सुनसान जागी तिचं प्रेत गाडलं. तेव्हापासून ती त्याची वाट पाहत होती आणि आज तो तिच्या समोर होता, हातबल. रतन शुद्धीवर आला होता आणि सगळा प्रकार पाहत होता. क्षणभरात ती त्याच्या जवळ आली आणि तिने त्याला जोरदार आलिंगन दिलं. तिचं खरं रूप आता समोर आलं होतं. सडलेला चेहरा, रक्ताने माखलेलं शरीर, कपडे. तिने त्याच्या मानेचा जोरदार चावा घेत त्याच्या शरीरातून सगळं रक्त पिऊन टाकलं. तिच्या मागे उभी असलेली ती सगळी पिशाच आता किंचाळू लागली. ती आता रडू लागली, हसू लागली, किंचाळू लागली आणि क्षणभरात तिचं शरीर धुळीला मिळालं. खाली राहिले ते तिचे कपडे आणि ती मोत्याची माळ. बॉस जागीच ठार झाला. रतन तिच्या कपड्यापाशी आला. त्याने ते कपडे आणि ती माळ उचलली आणि तिथेच जमिनीत पुरून टाकली. ती जागा पुन्हा तशीच ओसाड पडली. आजही तिथं बॉसचा आत्मा रडत बसलेला कित्येक जणांनी पाहिलाय. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.